सोन्या, काय झालं त्या कामाचं? हा, काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे. कामामध्ये हयगय होता कामा नये. नाहीतर तुला माहित आहे की हा दीनानाथ चव्हाण कोण आहे आणि कसा आहे. अरे पटलं तर पटलं, नाहीतर पेटलं. कळलं ना? हा, मग काय झालं त्या संभ्याचं? हा, अच्छा, तुला कोणी बघितलं नाही ना? अरे वा, छान, व्हेरी गुड. आता एक काम कर, त्याच्या मागोमाग जा, इकडे तिकडे बघ आणि टाक साल्याला त्या गाडीच्या खाली आणि तोड त्या साल्याचं तंगड. एक दक्षता घ्यायची, तू मरता कामा नये. पण त्याचं काय करायचं आहे ते मी बघून घेतो, ठीक आहे? आणि बघ, तुझं काम आटोपलं की वाड्यावाड्या आणि तुझं बक्षीस बिनधास्त घेऊन जा. चल ठेव ठेव पण. कोण आहेस तू? कोण आहेस? मी सागरची आई आहे. अच्छा, सागरची आई आहेस तू. म्हणजे तुझ्या मुलाची भीक मागायला आलीस माझ्याकडे? म्हणजे साहेब, मी भीकच मागायला आली जी. माझा पोरगा चोर नाहीये साहेब. चोरीसारखी निष्काम कधीच करणार नाही. मग ते काय चोरी आम्ही केली? आमच्याच बँकेत आम्हीच पैसे हडपले. अरे भाई, काय गरज होती, काय गरज होती त्याला असलं घाणेरडं कृत्य करायला? नाही जी नाही, माझा पोरगा चोर नाही आहे. कुणीतरी फसवलाय, कुणाचा तरी कंटाळ असता नाही साहेब. माझा पोरगा चोर नाहीये. बाई, याची चर्चा आहे ना, हे जिकडे तिकडे पसरलेली आहे. आणि जर आम्ही त्याला असं मोकळं सोडलं तर कोण विश्वास ठेवेल आमच्या बँकेवर? उद्या जर आमच्या त्या बँकेचे खाते बंद पडले, व्यवहार बंद पडले तर आमचं काय होणार आहे याचा कधी विचार केला तुम्ही लोकांनी? हो जी, मी विचार करूनच आले साहेब. हवं तर ना तुमची रक्कम मिळत पावतर ना आमचं घर, जमीन सगळं काही तुमच्याकडे गहाण ठेवायची. पण माझ्या सागरला सोडवा साहेब. बाई, ते तुमचं घर आणि जमीन गहाण ठेवून आम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? हा, एक काम कर बाई, ती तुझी जमीन आहे, तुझं ते घर आहे, ते माझ्या नावाने करून दे. म्हणजे तुझा जो मुलगा आहे तो सुखरूप सुटेल, काही काळजी करायची नाही. कबूल? जी साहेब. माझं घर, हा, माझी जमीन, हा, मी सगळं लिहायला तयार. हा, हा, वा. माझा पोरगा सुटला ना हो साहेब. हो हो हो, काही काळजी करायची नाही, मी आहे ना. हा, चला. जा आणि कागदपत्र घेऊन जा. ती सागर दरवेची आई होती ना, इथं कशाला आली होते? अरे त्या सागरला सोडवण्याची विनंती करत होती. नाही 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 चव्हाण साहेब, जोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या मर्जीविरुद्ध काम करू नका. नाहीतर एकदा कमी मार्ग बदलून चालायला लागलं ना, तशी जीवाची लाई लाई करून सोडतो. हे बघ सूर्या, अरे तुझ्या मर्जीप्रमाणे सगळं काही काम होत आहे ना, मग मलाही काहीतरी करू देणार बाबा, करू दे मला काहीतरी. हो समाजसेवक साहेब, तुम्ही फक्त समाजाची सेवा करा, नाहीतर एकदा का माझी सटकली ना, मी सेवकाची सेवा करायला मागे पुढे पाहिजे नाही. आणि एक सांगून ठेवतोय, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता या सूर्याभोवती फिरायला लागले, एक दिनचर्या पूर्ण होते. आणि असंच या साऱ्यांना माझ्या भोवती फिरवायचं आहे. तेव्हा माझ्या हिशोबाने काम झालं पाहिजे. आणि हे घ्या, तुमच्या शाळेच्या आणि बँकेचे कागदपत्र जरा जपून ठेवा. हे बघ सूर्या, तुला माझं एक, अरे त्या सागरची आई, अरे सागरला सोडवण्यासाठी अरे आपलं घर, आपली जमीन अरे आपल्याला द्यायला तयार झालेली आहे. हा, आणि ते आपण घेऊन घेऊ. हा, आता राहिला प्रश्न सागरचा. अरे त्याला काय करायचं, कसं करायचं आहे, तो माझा प्रश्न आहे. इकडे काम माझ्या. समाजसेवक साहेब, आता खरे शोभता तुम्ही या समाजाचे सेवक. ते बघ आले. अरे या. नमस्कार. या.
तुम्ही सांगितलेले कागद घेऊन आले. बा तर या कागदपत्र बरोबर आहेत की नाही ते जरा बघ. साहेब माझ्या सागरला पाहण्यासाठी माझं जीव आतूर झालाय. सोडवाल ना साहेब माझ्या सागरला? नक्की नक्की सोडव. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या सागरला आम्ही सोड. अरे पण हा एका हाताने पंगू आहे, मग या कागदावर सही कोण मारणार? नाही, सही कोण मारणार? साहेब गेले खात्याने पंगू आहेत हा. पण लक्ष्मी तांब्या चालेल साहेब? चालेल. अरे चालेल काय धावणार? पण मला एक सांगा, आता हे तुमचं घर आणि जमीन आमच्या साहेबाच्या नावे झालं. तुम्ही राहणार कुठं? तुम्ही जाणार कुठं? आणि वरून तुमच्या घरात तरणी टाकली तुमची सून, ती बिचारी कुठं जाणार? हा? पाऊल जिथे घेऊन जातील ना तिथे जाऊ साहेब. पण सोडवाल ना माझ्या सागरला? नक्की सोडव. काही काळजी करू नका. हो बाई या कागदपत्रावर मारा अंगठा. बस झालं हे. बाय 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 बाय. अरे महत्वाच्या कागदपत्रावर मोठा राहिला तुमचा.